सागरामधून कसे चालले थैमान, भव सागरामधून कसे चालले थैमान, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज. स्वप्न पक्षी आकाशात दूर दिसते न कोणी, तरी अंतरंगी कोण येत असे हो धावूनी. येते पावला सोबत देव पावलाची गूज, बोले कांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, हा तर आतला आवाज. हां, नाही तुम्ही काळजी करू नका. मी सांगीन त्यांना. काय आहे की मला तसं घरी जाता नाही यायचं, कारण ते खूप ऑब्वियस वाटेल. आणखीन ह्या गोष्टी फोनवरती सुद्धा बोलता नाही यायच्या. मी काहीतरी एक खास निमित्त काढून त्यांच्या घरी जाईन आणि या 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 आय टॉक टू देम. नो इश्यूज. थँक्यू सो मच. माय प्लेजर. बाय. कुणाचा फोन होता पप्पा? अगं माझ्या एका मित्राचा फोन होता. पप्पा तुम्हाला नीटचं खोटं सुद्धा बोलायला येत नाही. अनुराधा मॅडमचा फोन होता ना? हे तुला काय माहिती? तुम्ही मगाशी फ्रेश व्हायला गेला होता तेव्हा त्यांचा फोन आला होता. आता कोणती नवी खेळी खेळणार आहेत त्या? हे बघ मनू बेटा, कधी कधी आपल्याला माणसं ओळखता येत नाहीत. ती जशी वागतात तशी असतातच अशातला भाग नाही. त्यांना नाईलाजाने कधी कधी तसं वागणं भाग पडतं. पप्पा तुम्ही त्यांची बाजू घेऊन बोलताय? अभिलाषाच्या बर्थडेला गेला होतात की कॉम्प्रोमाइज मीटिंग करायला गेला होतात? हे बघ मनू, त्यांचं आणि आपलं काहीही भांडण झालेलं नाहीये, त्यामुळे कॉम्प्रोमाइजचा प्रश्नच येत नाही. पप्पा तुम्ही विसरताय, त्यांची मुलगी माझ्याशी भांडायला आली होती. तोच तर प्रॉब्लेम आहे अतिलाडाचे परिणाम. मनू, प्रत्येक आई वडील आपल्या मुलांचे लाड करतात. पप्पा मी अतिलाडाबद्दल बोलतीये. मी आणि तुझ्या मम्मानी तुझे सुद्धा अतिलाड केलेत, पण तू लाडवलेली नाहीयेस. अभिलाषाची केसच वेगळी आहे आणि म्हणून अनुराधा सामंत डिस्टर्ब आहेत. पण म्हणून तुम्ही त्यांची मदत करणार आहात? वाय नॉट? धीर द्यायला काय हरकत आहे? का दुसरं कोणी नाहीच आहे का? हे सगळं मी करतोय ते निखिलसाठी. निखिल त्यांचा एम्प्लॉई आहे आणि तुझा होणारा नवरा माझा जावई. कळलं? हो ना, म्हणूनच प्रत्येक वेळी मी माझा राग आवरते. नाहीतर त्या अभिलाषाला अक्षरशः मी घरातून हाकलून दिलं असतं. थँक गॉड, थँक गॉड तू तसं काही केलं नाहीस. म्हणून बेटा, समोरचा माणूस आपल्याशी कितीही वाईट वागला तरी आपण त्याच्याशी वाईट वागलंच पाहिजे असं काही असतं का बाळा? पप्पा गांधीजींचा तो काळ आता राहिलेला नाहीये. एका गालावर थप्पड दिली तर दुसरा गाल पुढे करायला. आणि पप्पा तुम्हाला काय वाटतं, तुमच्या अशा वागण्याने समोरचा ओशाळेल? पण प्रयत्न करायला काय हरकत आहे? मला एक सांग बेटा, तुला मनोहर पंतांची मतं पटतात ना? त्यांचे विचार तुला पटतात ना? हो, मग पण त्या मायलेकींच्या हेतूचा मला संशयच येतो पप्पा. तुझा तुझ्यावर विश्वास नाहीये का बाळा? आहे ना पप्पा. मग कशासाठी? एनिवेज, मामा कुठे गेली? मम्मा कुठल्याशा बिझनेसचं डील करायला गेली.
झालं म्हणजे आता ही घरातल्या घरात माझ्याशी स्पर्धा सुरू करणार. अहो काहीतरीच काय पप्पा. काय तेच काय तुझ्या मम्मीचं तुला जाऊ कोण आले बघून ये जा. हो बघते. अरे बाबा काका तुम्ही या ना या. या पप्पा बाबा. अरे मनोहर पंत नमस्कार नमस्कार. पत्की साहेब तुम्ही सुद्धा. नमस्कार. क्या बात आहे. आज गरीबाच्या घरी कसं काय पायदू झाडलीत. पप्पा मी चहाचं बघते. जा बेटा जा जा. अरे तुम्ही उभे का बसा ना बसा बसा पत्की साहेब बसा. या. वा 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 खूप आनंद झाला तुम्हाला बघून पत्की साहेबांना बघून. मला सांगा तुम्ही आत्ता यावेळेला कसे काय आलात. म्हणजे सहजच इकडे फिरत फिरत आलो होतो म्हणून तुमच्याकडे आलो असं कारण तुम्ही सांगणार नक्कीच नाही. काय आहे पत्की साहेबांना घेऊन आलाय म्हणजे काहीतरी खास कारण नक्की असणार. मनोहरराव मी सांगू हो अगदी म्हणजे काय. कसं आहे वीरेंद्र साहेब, दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आम्ही आमच्या सोसायटीमध्ये होळीचा सण साजरा करणार आहोत. ओके. आणि अशा सणाला आम्ही आमच्या मित्रमैत्रिणींना आणि नातेवाईकांना आवर्जून बोलवतो. त्याचं निमंत्रण देण्यासाठी आम्ही दोघं आलेलो आहोत. अरे डेफिनेटली डेफिनेटली माय प्लेजर. आणि विशेष म्हणजे आम्ही हा सण पारंपरिक पद्धतीने साजरा करणार आहोत. दॅट्स गुड दॅट्स गुड. म्हणजे मनोहर पंत पत्की साहेब नमस्कार. नमस्कार वहिनी. नमस्कार. बरं वहिनी तुम्हीही यायचं होळीला. अरे आम्ही यायचं म्हणजे काय आम्ही दोघांनी तुमचं आमंत्रण स्वीकारलेलं आहे. नक्की आमंत्रणच द्यायला आला आहात ना की होळीची वर्गणी मागायला. हा तर आतला नक्की आमंत्रणच द्यायला आला आहात ना की होळीची वर्गणी मागायला. काय बोलतेस तू हे. अरे काय चुकीचं बोलले मी. होळीला वर्गणी मागत नाहीत का. ही लोक तुला वर्गणी मागण्यामध्ये वाटलीत का. वर्गणी मागणारे काय वेगळे असतात. हेमा तुला कळत नाही तू काय बोलतेस ते. वीरू तुला माहिती आहे माझा स्वभाव. हो मनात येईल ते बोलून टाकायचं सगळं. नाही एक मिनिट म्हणजे वहिनी बोलतायत ते काही चुकीचं बोलत नाही म्हणजे रास्तच आहे. नाही मनोहर पंत पण हिचं नाही नाही बरोबर आहे पण आजकाल वर्गणी मागणाऱ्यांचं फॅडच झालं हो. म्हणजे आज हा सण तर उद्या तो सण परवा तो सण आणि वर्गणी मागतात आणि मोकळे होतात. आणि त्याचा काही लोक दुरुपयोग करतात हे जवळजवळ सगळ्यांनाच माहिती आहे. नाही करेक्ट आहे पण आम्ही त्यातले नाही आहोत हे मात्र अभिमानाने आम्ही सांगतो. वहिनी हे मान्य आहे की हल्ली बऱ्याच ठिकाणी होळीला हिडीस प्राप्त झालंय पण अहो साधं सुद्धा हिडीस नाही. लोकांची लाकडं काय चोरून आणायची. एकमेकांना अर्वाच्या भाषेत शिव्या द्यायच्या. मुलींनी तर रस्त्याने चालायलाच नको त्या दिवशी. अगदी नेम धरून फुगे फेकायचे. ही नशा काय करायची. हे हे असे सण साजरे करता तुम्ही. त्यापेक्षा न केलेले काय वाईट. हेमा तू त्यांना आणि यांना एकाच जोखडात जोखतेस ना. नाही वीरेंद्र साहेब एक मिनिट म्हणजे वहिनी जे बोलतायत ते काही चुकीचं नाही ते रास्तच आहे. पण आजकाल वर्गणी पण ना अक्षरशः खंडणीसारखी वसूल केली जाते हो. म्हणजे मला हे कळत नाही की वर्गणी ही खरी स्वेच्छेनं द्यायला पाहिजे. अहो सोसायटीमध्ये सुद्धा त्या सोसायटीचा जो मेंटेनन्स दर महिन्याला घेतला जातो त्या मेंटेनन्समध्ये सुद्धा 100-100 रुपये फक्त वर्गणी मागे वसूल केले जातात. आणि जर ती वर्गणी भरली नाही तर त्याच्यावर व्याज दिलं जातं. मग त्यात तुम्हीही आहात असं जर मला वाटलं तर काय चुकीचं बोलले मी. वहिनी हाताची पाची बोटं सारखी नसतात. एखादा वाईट वागला ना तर तुम्ही तर सगळ्या समाज व्यवस्थेलाच तुरुंगात उभं करताय. पत्की साहेब काय आहे की हेमाचा स्वभाव असा आहे की तिच्या मनात जे काही येतं ना ते ती बोलून मोकळी होते. त्यामुळे वीरेंद्र साहेब पण आपण काय बोलतोय कुणाला बोलतोय ह्याचं थोडं तरी भान ठेवायला हवं ना. हा नाही खरं म्हणजे मी मध्ये बोलायला नको मला तो अधिकार नाही आहे. पण माझ्यासमोर
मनोरावांचा अपमान मी सहन करणार नाही. हे बघा, हा गैरसमज नाही 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 नाही, एक मिनिट पत्के साहेब. काय आहे माणसाच्या मनात जे काही येईल ना ते बोलून मोकळं व्हायचं. अहो. नाही नाही, बरोबर आहे. अशाने गैरसमज दूर होतात ह्या मताचा मी आहे. आणि हेमा वहिनींचं बोलणं काही मला वाईट नाही वाटलं. फक्त ते ज्या लोकांसाठी बोलले ना त्या लोकांचं मला वाईट वाटतं. मनोहरपंत, किती समजूतदारपणा आहे हो तुमच्या अंगात. असं जर सगळ्या लोकांनी वागायचा प्रयत्न केला ना तरी भांडणं, हे गैरसमज, हे तंटे बखेडे कधी होणारच नाहीत. वीरू, अरे तू काय बोलतोयस? कळतंय का तुला? यू मीन आय एम रॉंग? मी असमंजस आहे? तू सगळ्या गोष्टी स्वतःवर का घेतेस? मनोहरपंत काय आहे ते सांगायचा प्रयत्न करतोय मी. आय डोंट टू हर्ट यू प्लीज. एक मिनिट वीरेंद्र साहेब, कशाला उगीच वीरेंद्र साहेब विषय वाढवत आहे. म्हणजे होळीच्या बोंबांना आपण नावं ठेवतोच ना, पण रोज आपण काय करतो? सॉरी टू से मनोहरपंत, पण आमच्या घरात असं काही घडत नाही. कारण आम्ही आमचं स्टेटस मेंटेन करतो. त्यामुळे तुमचा तो होळीतला जल्लोष, ते आकांड तांडव, तो आरडाओरडा आम्हाला आवडत नाही. एक्सक्यूज मी, आम्ही सुद्धा आमचं स्टँडर्ड जे आहे ना ते मेंटेन करतो. आमच्याकडे हे असं काही होत नाही. होळीसाठी आम्ही वृक्षतोड सुद्धा करत नाही. हं? हो, कारण पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये ह्याची काळजी आम्ही पण घेतो. हो, आणि होळीसाठी आम्ही टाकाऊ फालतू वस्तूंची फक्त होळी करतो. त्या दिवशी आमच्या सोसायटीमधल्या सुवासिनी त्या होळीची पूजा करतात, अगदी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवून. हो, आणि तुम्ही जे म्हणलात ना की शिवीगाळ वगैरे होते, तर तसं आमच्या सोसायटीमध्ये कधीही होत नाही. आणि फुगे वगैरे मारणं मुलींना तर ह्या गोष्टीसाठी मज्जाव आहे. मनोहरपंत, तुम्ही क्लॅरिफिकेशन कशाला देताय? नाही नाही, एक मिनिट. कारण हा सण बदनाम होऊ नये म्हणून. कारण आमच्या सोसायटीमध्ये तर ह्या गोष्टींना मज्जाव आहेच. पण लोक कोणी असं म्हणू नये ना की लोका सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वतः मात्र कोरडे पाषाण. पण तुम्हाला खरंच सांगतो, या होळीच्या दिवसाला अतिशय महत्त्व आहे. कारण या होळीच्या दिवशी शंकरांनी मदनाचं दहन केलं. याच होळीच्या दिवशी पुतना राक्षसिणीचा वध हा बाळकृष्णाने केला. अग्निदेवतेची पूजा सुद्धा ह्याच होळीच्या दिवशी केली जाते हो. कारण का तर आपल्यातलं अमंगल, अपवित्र ज्याही काही गोष्टी आहेत ह्या अग्नीला अर्पण करायच्या आणि जाळून टाकायच्या. हे सर्व तुम्ही मला सांगताय? नाही वहिनी, अहो कोणालाही विचारा की होळीचा अर्थ काय. दुष्ट प्रवृत्ती नष्ट करा आणि पवित्र वातावरण निर्माण करा. आणि मी तर म्हणतो ना वहिनी की तुम्ही ह्या वेळेला आमच्याकडे होळीला याच. म्हणजे किमान तुमच्या मनातल्या या सणाबद्दलचा गैरसमज जो आहे ना तो दूर होईल. आणि हा गैरसमज दूर झाला नाही ना तर तर मी बोंबा मारेन ना तुमच्या नावाने. होळीत मारतात ना अगदी तशा. हे बघ हेमा, तुला जर हे पटत नसेल, रुचत नसेल तर तू नाही गेलीस तरी चालेल. पण उगाच असं परखडपणे बोलून इतरांच्या भावना दुखावू नकोस. नाही, एक मिनिट वीरेंद्र साहेब. हेमावहिनी, एक सल्ला देऊ का? या होळी सणाची ना तुम्हाला खरंच गरज आहे. म्हणजे कशासाठी तर तुमच्या मनातली किलमिश जाळण्यासाठी. वा, शाल जोडीतले छान हाणता तुम्ही गोड गोड बोलून. हे बघा, तुमच्या होळीबद्दल माझ्या मनात काहीही किलमिश नाहीयेत. तुमच्या होळीला नावं नाही ठेवते मी, पण नावं ठेवायची वेळ येणार नाही एवढं मात्र कटाक्षाने पाळा. वहिनी, पण यासाठी तुम्हाला आमच्या सोसायटीत यावं लागेल होळीचा सण बघायला.
हो म्हणजे किमान गैरसमज दूर होतील ना. हो. म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ. ठीक आहे, मी प्रयत्न करेन. अरे चहा मनीषा बेटा चहा झाला का? हो आंटी आहे. हा अरे तुम्ही उभे का बसा ना प्लीज प्लीज बसा प्लीज. ये बेटा लवकर ये. काय हे किती उशीर? तू काय आसामला गेली होतीस का चहाची पत्ती आणायला? घ्या. पहिल्यांदाच चहा करतेय ना, साखर आणि चहा पावडर शोधण्यापासून सुरुवात होती. अच्छा म्हणजे पाणी नाही शोधायला लागलं ना. हे हो काय बाबा, पण चहाच्या आधी पाणी द्यायला हवं होतं ना, मी विसरलेच. काही हरकत नाही बेटा. अगं पण सखूबाई कुठे गेली? तिला कशाला त्रास, म्हटलं आपणच करावं सगळं. बघा बघा सासरे बुवा, सुनेला भावी सासऱ्याचं काय कौतुक. हा? पण काका फक्त सासरे बुवांचंच नाही हं. बाबांच्या बरोबर तुम्ही सुद्धा पहिल्यांदाच घरी आलात ना, म्हणून तुमच्यासाठीच. हो पण या पप्पाला विसरू नका मध्ये. हे मात्र खरं आहे. बरं बेटा आम्हाला जरा खाजगी बोलायचं आहे तो प्लीज. मग मघापासून काय करत होतात? तुझी मम्मा कोणाला बोलू देते का? हो, माझ्या मनात असेल ते बोलून मी मोकळी होते, असं बोलून तिने तुम्हाला बोलायची मोकळीकच दिली नसेल. अजिबातच नाही. यू नो युअर मॉम. सो हो. एनिवेज प्लीज एक्सक्यूज अस. अगदी. तुम्ही बोलत बसा, मी आहे आतमध्ये. ठीक आहे ठीक आहे. मनोहर पंत नक्की साहेब, मगाशी हेमा जे काही म्हणाली त्याबद्दल तुमची माफी मागतो. इट्स ओके. आणि वहिनी काही वावगं बोलल्या नाहीत ना. नाही वावगं नसेल बोलली कदाचित, पण तिचा ॲप्रोच वाईट होता. तुम्ही प्लीज वाईट मानून घेऊ नका, राग मानून घेऊ नका. ॲक्च्युली मला तुमच्याशी एका वेगळ्याच विषयावरती बोलायचं आहे. मी बाहेर थांबू का? छे हो तसं काही खाजगी काम नाही आहे आणि तुम्ही परके आहात का? ॲक्च्युली तुम्ही इथं थांबा, म्हणजे मला जे बोलायचं आहे त्यावर तुमची मतंसुद्धा मला ऐकायला मिळतील. वीरेंद्र साहेब आधी तुमचा विषय तर कळू दे, मग ठरवेन ना मी त्यावर मत मांडायचं की नाही ते. थँक्स. मनोहर पंत, बोला. मनोहर पंत, अनुराधा सामंतांनी तुम्हाला आणि निखिलला सॉरी म्हटलंय. काय? मला आणि निखिलला सॉरी म्हटलंय? पण ते म्हणजे दुसरीकडनं सॉरी म्हणण्याची काय गरज होती? म्हणजे आधी लाथ मारायची आणि वरनं परत सॉरी म्हणायचं? नाही ॲक्च्युली त्या दिवशी जे काही झालं ते खूप चुकीचं झालं, म्हणजे त्याचं मलाही वाईट वाटतंय. नाही नाही, पण हे त्या बाईंना त्या दिवशी कळायला हवं होतं ना. म्हणजे दुसऱ्यांकडनं माफी मागून काय अर्थ आहे? म्हणजे मला काही कळत नाही त्या गोष्टीचं. पण एक मात्र सांगतो वीरेंद्र साहेब, की निखिल त्या दिवशी जे काही बोलला ना त्याचा मला प्रचंड अभिमान आहे. म्हणजे त्यांनी जो त्याचा स्वाभिमान टिकवून ठेवला ना त्याबद्दल. तुम्हाला खरं सांगू, अनुराधा सामंत आपल्या मुलीपुढे म्हणजे अभिलाषापुढे हतबल झालेत. अति लाडाचा हा परिणाम आहे. अशी श्रीमंती काय कामाची हो की ज्यांनी मुलंच बिघडतील. आणि वीरेंद्र साहेब, अहो पण या सगळ्या गोष्टींमुळे निखिल किती हर्ट झालाय. अहो त्या दिवसापासून तो ऑफिसलाही जात नाहीये. व्हॉट? म्हणजे निखिल अजून ऑफिसला जात नाहीये? मनोहर पंत असं करू नका, त्याला समजावा. ही नोकरी त्याला वशिल्याशिवाय मिळाली आहे. ही नोकरी त्याला गमावणं परवडणार नाही आहे. तुम्ही म्हणत असाल तर मी मध्यस्थी करू का? पैशापुढे ही लोक समजतात काय स्वतःला?
काय समजतात अहो? भिकारी सुद्धा आजकाल लाचार होऊन भीक मागत नाही. आम्ही तर कष्ट करतोय हो. आणि तरी सुद्धा त्यांनी आम्हाला लाचार समजावं. पत्की साहेब, तुम्ही मला सांगा, एखाद्या व्यक्तीला आपल्या केलेल्या कामाचा, आपल्या केलेल्या गुन्ह्याचा पश्चाताप होत असेल तर ती शिक्षा होऊ शकत नाही का? पण वीरेंद्र साहेब, पश्चाताप खरा की खोटा यालाही महत्व आहे ना. मनोहरपंत, ॲटलिस्ट तुम्ही तरी समजून घ्या. अहो, काय समजून घेऊ? शेवटी मीही माणूस आहे हो. नाही, कोणीही लाथ मारली तरी मी त्याला माफच करायचं. मी तर सांगतो ना वीरेंद्र साहेब की या माणसांच्या अपप्रवृत्तीनं होळीत जाळल्यानं तरी सुद्धा त्या जात नाहीत, जाळल्या जात नाहीत. वीरेंद्र साहेब, मला एक सांगा, तुम्ही अनुराधा सामंतचं वकील पत्र घेतलंय का? भव सागरामधून कसे चालले थैमान, भव सागरामधून कसे चालले थैमान, बोले एकांतात कोण हा तर आतला आवाज, बोले एकांतात कोण हा तर आतला